या अर्चीवर 10 रुपये आणि अर्ची भाजीपाला घ्यायला येते. हे अर्ची भाजीपाला घ्यायला येते. नजरेला नजर मिळवते. नजरेला नजर मिळवते ना ते 100ची नोट मोडा. आज किती प्रेमाने बोलली तरी मी तिला आपलं 10 रुपये मागणार. आज किती बोलू दे मी 10 रुपये वसूल करणारच. केल्याशिवाय राहणार नाही. अरे कोणी घरी आलं घुसवून टाक. अरे कोण आहे? अबे अर्चनाचो मी बोलू गप्पा बंद. किती गोळा जायगा तुझा. बर काय इकडे एवढ्या प्रेमाने बोलू नका. का तुम्हाला आवडत नाही का? कोणत्या माणसाला आवडणार नाही पाहिजे. नाही काय ना बे एवढ्या प्रेमाने बोलते की मी आपला मेन उद्देश विसरून भलत्याच उद्देशाकडे वळतो. बोला कसं काही येणं केलं आज आमच्याकडे? झारी मागायला आलं म्हणलं तर माझे कमकुवत होईल. बाई ते मागचे 10 रुपये नाही का? काय म्हटलं? मागायला आलं? नाही नाही आठवण करून द्यायला आलो होतो. पण मी विसरले नाही. मी देणारच आहे तुम्हाला. मी काय म्हटलं? चहा पिऊन जा ना आले तर आणते. बाई तेवढ्या प्रेमाने बोलली ना तर तुझ्या हातच्या चप्पल जोडे चावून खाऊन टाकेन मी. बाई म्हणजे मी चहा पिणार. हो आणते ना. बसतो बसतो. एवढ्या प्रेमाने बोलते. या अर्चीच्या मनात माझ्याविषयी काही आहेच नाही. आज चहा पिता पिता विचारूनच टाकतो. शिजली तर डाळ नाही तर भात. उभे का? बसा. बसतो. मस्त काय म्हणलं तुम्ही? तुमचं लग्न वगैरे झालं का? बाई मग विचार काय तुमचं? कशाबद्दल? लग्नाबद्दल. पण मी गेट नाही एंगेज. जरा म्हणजे सांगाल बरं. मी माझा जोडीदार निवडलेला.
माणसाचं नाव आहे ना नंदू सबका बंधू. तसं काही नाही. करोडपती चंदूलाल. आता आतापर्यंत तुम्हाला होते ना की सावकाश द्या म्हणून आणि हे सांगितल्याबरोबर लगेच द्या म्हणते. मी असं म्हणाला. हो तुम्हीच म्हणाला. मग उद्या ते तुमच्यावरच. उधारी असली तर त्या भानाने अर्चनाला भेटायला तरी बाई हा तुमचा चंद्राला करतो काय दिसतो कसा. आज ते मला भेटायला येणार. मग ते आल्यानंतर तुम्हीच विचारते कसे काय करता. ठीक आहे. कोण चंदू. करोडपती चंदूलाल. अबे तू संध्या कोणासमोर भीक मागणार आहे तू संध्या. ओरे भाऊ तुझा काय गैरसमज झाला. नाहीतर तुला 360चा झटका बसला. काही म्हणतो मला झटका. अबे आणि हे काय. अबे आल्या बे भोकण्या तुझ्या डोळ्याचा ऑपरेशन केव्हा झाला बे. आंध्रा तू तुझी खांदा. अबे तुला मी का आंधळा दिसतो का भोकण्या. अबे मग तू आहे तरी कोण. अबे मी चंदूलाल करोडपती आहे. अबे खोटं सांगून तू माझ्या अर्चनाला आपल्या जाळ्यात अटकवला. अबे थांब तुझा भांडा फोडतो आता. अर्चना बाहेर. अर्चना त्याच्यावर जाऊ नको. हात 2 सव्वा हात आहे. 2.5 हात दूर नाही बाजूला हो इकडं. तो चांगला नसेल इकडं. हा चौकात भीक मागतो भिकारी. भीक मागत असेल तू आणि तुझा बाजा. अबे मी करोडपती आहे. करोडपती कशावरून बे कशावरून. अबे नाही म्हणतो मी तुला सांगतो. अबे एक पाय माझा हा उजवा इंग्लंड मध्ये असतो. दुसरा पाय लंडन मध्ये असतो. हा काय तुला भरती मोठी तुझी कांग आहे बे. बिजनेस आहे बे माझा तेथे. अबे तुला काम काय करता ती दाढी बनवायला कुठे जातो ते. कुठं जातो बे कुठं. अबे अमेरिका. अबे फेक अबे फेक फेक. अबे झूठे चपला पडतील ना बे तेव्हा एकदा. अबे फेकत नाही यार. बे माझा माल पाहिशील ना तू. बे बोटत तोंड घालशील. बे तोंडात बोट घालशील तू. नाही होतं मला. कुठं आहे बे तुझं माल कुठं आहे. काँग्रेस क्षेत्राचं बॉल. आपण टावर जवळ चालण्याचा बनलाय आपला. म्हणत आहे तसं काय बापाचा जाऊ. अबे फेक अबे फेक फेक. अबे नाही म्हणतो मी तुला सर्व काही सांगून टाकतो आपलं. अबे एक सांगू तुला उडत्या लवट्या ताटात मी जेवण करतो. आणि एकदा जेवण केलेल्या ताटात मी पुन्हा जेवण करत नाही. अबे तू एकदा येऊन पाय माझ्याकडे. तुझी काय व्यवस्था करतो. तुला काय पाहिजे ते सर्व तुझी व्यवस्था करू शकतो. तू ये एकदा.
आणि नित्या आंघोळीसाठी आपल्याकडे तीन नळाची व्यवस्था आहे. तीन नळ. अरे एक गरम पाण्याचा नळ, ज्याला गरम पाण्याने आंघोळ करायची असते त्यासाठी गरम पाण्याचा नळ. मला दुसरा बे थंड पाण्याचा. म्हणजे ज्याला गरम पाण्यात आंघोळ करायचे त्यासाठी गरम पाण्याचा नळ, त्याला थंड पाण्यात आंघोळ करायचे त्यासाठी थंड पाण्याचा नळ. अबे तो समजला, आपण हा तिसरा काय तो अबे बिना पाण्याचा बे. त्यासाठी बे अबे ज्याला आंघोळ करायचं नसते त्याने गोंधळ त्याच्या खाली बसायचे. अबे तरी मला वाटत आहे की तू समजातो. तुला असं काही वाटतो का? नाही, मला अजिबात असं काही वाटत नाही. मग या पाण्याची आपल्या दोघांनी काय गरज? हे बाळा तू. तुम्ही का जायचं? खूप झालं तुम्ही जा. माझे 10 रुपये. अबे तुझे 10 रुपये. हा घे चेक. हा घे. हा पेन नाही तर हा घे चेक. जेवढा लागते तेवढा भर ना काढून घे. पाहून घेऊन का ते या चुने तुम्ही येतात. तुला लागते किती तेवढं भर. पाहून घेऊन का तुला. अबे हो जा. अबे पाहून अबे हो जा. अबे जा. मी काय म्हणते, अरे 10 रुपये तू चेक कशाला दिला? अरे यार, आपल्याला पण दिमाग आहे. आपला ज्या बँकेत खाता नाही त्या बँकेचा आपण त्याला चेक दिला. आपल्याकडे लई भरपूर दिमाग. जाऊ दे. आता आज मी बिझनेसच्या दौऱ्यावर जाणार आहोत. आपण तिकून आल्यानंतर लग्न करू. मग हवं तर वर्षातून एक तयार करू. म्हणजे 11 वर्षात 11 क्रिकेटची टीम तयार झाल्या पाहिजे. मॅच खेळायला काय क्रिकेटची सेवाची गरजच नाही. आपली टीम. इन्कम टॅक्स कमी, प्रॉफिट जास्त. असं खूप आनंद क्रिकेट आनंद. हो. बाई किती सुंदर तुझा गजरा. काय हसतो. गोंड तुझ्या गजऱ्याचा, गोंड तुझ्या गजऱ्याचा येतो सुगंध लयवारी. गोंड तुझ्या गजऱ्याचा येतो सुगंध लयवारी. गोंड तुझ्या गजऱ्याचा येतो सुगंध लयवारी. त्या गिरोल्याच्या फाट्यावरी वरी भेट मला रविवारी. त्या गिरोल्याच्या फाट्यावरी वरी भेट मला रविवारी.
अर्चना, आता मी निघू. एक आपले फ्लॅटची तिकीट बुक करायची आहे. चला, ठीक आहे. बाय अर्चना, बाय. ओके बाय. रंग्या, अरे यासाठीच मी तुला एवढं मोठं सांड बनवलं की तुझ्या एका कीर्तनीच्या बाईने मात्र आणि म्हणून अरे ठोस झाला तुझ्या जिंदगीवर. अरे आजपर्यंत किती बाटल्या फोडल्या. अरे एका बाजूला तर बाटल्या दुसऱ्या बाजूला. या कानाची त्या कानाला खबर लागू दिली नाही तो. पण आज त्या सोनालीच्या ती अशी तरारी म्हणून अरे जा कोयत्या विहिरीमध्ये जाऊन जीव दे रे. बस मामा बस. नाव नका काढूस त्या सोनालीचं माझ्या समोर. तिचे नाव ऐकतात तर पाहिजे आज माझ्या मस्तकात भिंगाचे मामा. काय उपयोग भाषा माझ्या काय उपयोग. अरे त्या स्वामीनं भर चौकामध्ये तुझा पान उतारा केला. त्या बाकीचं काही वाकडं करू शकलं नाही. मी काय करू शकतो. काय नाही याची तुला चांगल्याने जाणीव आहे मामा. केवळ तुझ्या सामन्यावरून कित्येकांना रस्त्यावर आणलं या रंगेत स्वाहा काढले. स्वालीला असं सोडणार नाही. ती तुझ्या सावत्र भाषाची पत्नी म्हणून स्वालीला नाही का तिथंच टाकलं असतं. त्या स्वामीला एकटाचं संपवलं असतं तर बरं झालं असतं. कारण की माझ्या भाषेवरची काय जादू केली वर लग्न करून बसली. माझ्या स्वप्नांना मुठवाटी देऊन ते कसं काय. अरे देवालीकडे तुला नाही भाग्या. फक्त मात्र एवढं लक्षात ठेव. पण तू या मान कापे मामाला माझा सावत्र भाषेच्या भीकेचा कटोरा घेऊन आणि त्याला भर रस्त्यावर आणायचे आहे. ओ, रस्त्यावर आलाच म्हणून समज मामा. त्या सोनालीने माझी हे अपघात केली. त्या सोनालीचं त्याने पत्नी म्हणून स्वीकार केला आहे. पण हे करणं सोपं नाही भाजिया. अरे एक भाऊ राम तर दुसरा लक्ष्मण आहे. मग त्या घरात काही काही पाठवलं तर फोन करू शकतो मामा. मी समजलो नाही भाषिया.
तुमची मुलगी ती सारिका, तिला ईश्वरच्या लहान भावासाठी कुठल्याही परिस्थितीत मागणी घाला. पण मी सुद्धा बघतो की दोघं भावामध्ये कशी फूट पडते ते. शाबास रंजा, शाबास. अरे त्या दोघं भाव फूट पडण्यामध्ये एकमेव मार्ग आहे. एकदा दोन भावामध्ये फूट पडली की सगळी संपत्ती माझ्या मुलीची. कारण 15 वर्षापूर्वी माझ्या तो झालेला अन्याय या आयुष्यभर विसरू शकत नाही. अरे मी एक दारुड्या जुगारी माणूस म्हणून माझ्या आई वडिलांनी मला इस्टेटीमधून बेदखल केलं. मला आणि माझ्या सारिकेला उद्योगावरून फेकून गेलं. अरे 8 एकर शेती आणि 14 तोळे सोन्याला तो वाडा. माझ्या बहिणीच्या म्हणजे ईश्वर भाषेच्या नावे लावून दिलं. आणि म्हणून वाटलं होतं की माझं सावत्र भाषा माझ्या हास्याला येतील म्हणून, पण ऐनवेळी साल्याने धोका केला. आज ही साली सोनाली त्या घरची राणी झाली. माझ्या त्या घरची राणी झाली. त्या बीड दमडीला राज करू देणार तर नाही. अरे मानकाचे म्हणतात कसा केळसा नाही गडात असतो, तोच नाव आहे माझ्या मानकाचे म्हणून. असा निशाणा साधतो तर ईश्वर नावाची पक्षी आणि व सोनाली नावाची पक्षीने तयार होऊन जसा पाण्यासाठी तरफडतो ना तसेच, पण त्याच्या तोंडामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा पडणार नाही. तीच गट सोनालीची गेली नाही तर अरे मानकाचे नावच सांगणार नाही मी. हरवलेली संपत्ती मिळवलंच पाहिजे मामा. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही दरावर जावं लागलं तरी चालेल. मामा थोडी घेऊ का? बरेच दिवस झाले तर अर्चनाच्या घुंगराचा नाद ऐकला नाही. बरेच दिवस झाले त्या अर्चनाच्या घुंगराचा नाद कानामध्ये घुमला नाही. रंजन भाजिया बसा मामा. बसू भाजिया. अर्चना, हे अर्चना, मामाचं मन प्रसन्न का?
माझे लाल लाल गुलाबी गाल मी आता निघू का भाज्या वरती कर कसा वरती सोनाली नाही सोडणार मी तुला माझ्या आब्रूची लज्जादार काढले लज्जादार काढले ही गोष्ट रंजन तू हेसवर दर पाण्याशी लग्न करू आयुष्यात सुखी झालीस असं समजू नको हलवू नको रणजित महाकाल नावाचा खळवळलेला अबे हलवू नको न तुझ्या संसाराला खोल टांगल्याच्या मासात बुडवून टाकणार